भाजपकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा शिवसेनेचा आरोप। 50% जागांची शिवसेनेची मागणी, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी। राष्ट्रवादीकडून युतीचा प्रस्ताव, सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास राष्ट्रवादीसोबत युतीची तयारी। शिवसेना नेते आमदार हेमंत पाटील। नांदेडमध्ये भाजपकडून शिवसेनेच्या निवडणूक समितीच्या सदस्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याचा आरोप शिवसेना नेते आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे। शिवसेनेची 50% जागांची मागणी असताना भाजपकडून केवळ 6 जागा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच तुमच्या किती जागा निवडून येणार आहेत असे प्रश्न विचारून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा अपमान केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान काल आमदार हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट घेऊन युतीबाबत प्राथमिक चर्चा केली। राष्ट्रवादी पक्षाकडून युतीचा प्रस्तावही आल्याची माहिती त्यांनी दिली। भाजपकडून सन्मानपूर्वक जागा वाटप झाले तर युतीसाठी तयार आहोत, अन्यथा शिवसेना स्वबळावर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करून निवडणूक लढवेल, अशी भूमिका आमदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केली आहे। 3 दिवसापासून शिवसेना भाजप युतीच्या बैठका होत आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे शिवसेनेचे दोन्ही आमदार, तिन्ही जिल्हा प्रमुख आणि भाजपचे प्रमुख नेते यांच्यावर या बैठका झाल्या आहेत। परंतु काल रात्री शिवसेना जिल्हा प्रमुख विनय गिरडे यांनी मला असं सांगितलं की अत्यंत अपमानास्पद अशी वागणूक तिथे देण्यात येत आहे। नांदेड उत्तर दक्षिणचे आमदार शिवसेनेचे असताना 81 पैकी केवळ 6 जागा घ्या असा प्रस्ताव भाजपकडून आलेला आहे। तर हे अपमानास्पद असं हे वागणूक आहे। या शहराचे दोन्ही आमदार असताना 60% जागा दिल्या पाहिजे, पण 60 नाही तर किमान 50% जागा तरी त्यांनी दिल्या पाहिजे। 81 पैकी 40 जागा जरी दिल्या तरी ही युती होऊ शकते। परंतु जर अशा 5 आणि 6 जागा ऑफर करत असतील तर निश्चित शिवसेना स्वबळावरती नांदेडमध्ये लढेल। परवा माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अभिष्ट चिंतन केलं आणि ते येणार होते, परंतु रात्री उशीर झाला म्हणून काल त्यांनी चहापान आणि नाश्त्यासाठी मला काल बोलवलं होतं आणि त्यांच्या घरी गेलो होतो। त्या निमित्ताने त्यांनी सत्कार सन्मान केला आणि त्यांचे प्रमुख नेते माननीय ओमप्रकाश पोकर्णा साहेब यांनी पत्रही दिलेलं आहे की भाजपा जर आपल्या बरोबर लढत नसेल तर शिवसेना राष्ट्रवादी अशी युती आपण शहरामध्ये करूया आणि निश्चित त्या संदर्भात सकारात्मक विचार आम्ही करत आहोत।